सर्व शेतकरी दादांनो आणि ताईंनो, अरे तुम्ही व्यवस्थित बोलता की रे ठणठणीत? हा, मग का नाही बोलत? मी तुम्हाला बोलतं करायला चालू आहे, आम्ही तर बोलत असतो ठाणा, पण तुम्ही आता बोललं पाहिजे. कारण सकाळपासून मी मुद्दामून निवडणूक आता म्हणतायत निवडणुकीसाठी आले. मानकरी हिंदू धर्माचे कारण सकाळपासून मी तुमच्या सगळ्यांची भेटी घेतोय. तिकडे सगळ्यांची अंगाची लाईलाई झाली. मुख्यमंत्री बोलले की या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. आता त्यांना उत्तर देईल मी उद्या, कारण उद्यासाठी थोडं ठेवलं पाहिजे. पण त्यांनी म्हणतात काय की उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात. विकासावर बोललेलं त्यांनी भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतो मी आजची रात्री इकडेच राहतो सिसवे गावात. काय कुठल्या गावात? सिरसाव गावात राहतो. तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने उद्या सकाळी या, इथेच या आणि विकासाचं बोला, होऊन जाऊ दे. बरोबर ना? आता तुम्ही सांगितलं बंधारे कुठले, आता येताना रस्ता म्हणजे या रस्त्याने आले तर हाड जागेवर राहिलं तर बोला. हा, हे सगळं पाण्याखाली गेलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं की सगळे धनार्दन ते सगळे बंधारे फुटत गेले, बोला विकासाचं. म्हणजे पोल पडले सगळे, वीज नाही. एक तर मराठवाड्यामध्ये पाणी नाही, पण पाणी आलं तर ते थांबतच नाही. विहिरीमधला गाळ, काय विकासाचं बोलू मी? हा, कोणासमोर बोलू? जो अन्नदाता आज आपल्याला विचारतो की मी खाऊ काय, त्याच्यासमोर मी उद्या तुमच्याकडे ना मी असे 5 उड्डाणपूल करीन. तुम्ही म्हणा झाला भेटत तो उड्डाणपूल. आता काय करू सांग? आता माझी जमीन खरडून गेले, काय विकासाचं बोलू तुमच्या समोर? डोक्यावरती कर्ज आहे. हा, यांच्या उद्योगपती मित्रांची कर्ज माफ होत आहेत, ते बुडवणे परदेशात पडतात. तुमच्यापैकी एक किलो कोण परदेशात पडू शकतो? कारण ती वृत्तीच नाही माझ्या शेतकऱ्याची. माझा शेतकरी म्हणजे यांच्या उद्योगपती मित्रांसारखा लबाड फसवा ढोंगी नाहीये. तो प्रामाणिक आहे, मातीची इमान राखणार आहे. आणि म्हणून त्याला जेव्हा नोटीस येते तेव्हा असं वाटतं की आपली आबरू जाते, आता जगू कसा, म्हणून तो जीव देतो. म्हणजे जीव सोडतो, देह सोडतो, पण देश नाही सोडत. आणि हे म्हणतात विकासावर कोणते मुख्यमंत्री, कोण काय राज्यात परिस्थिती काय, घर सोडून फिरणारे मुख्यमंत्री. आज माझा महाराष्ट्रातला शेतकरी संकटात सापडलाय. एक तरी मंत्री तुमच्याकडे आला फिरायला? कृषी मंत्र्याचं नाव सांगता पटकन? आता हा मुख्यमंत्री पुढे गेले या कैसन बा. हा, ठीक आहे ना बा. मी मगाशी बोललो की अरे इकडे बा, माझा इकडे बसलाय माझा शेतकरी. हा बाप आहे आपल्या सगळ्याचा. आता काय त्याने जर पॅकेज ते खेकड्याने फोडलं म्हणतात. आपल्या वेळेला मंत्री केले होते चुकून, तेव्हा ते धरण फुटलं होतं. याने त्यांना धरण कोणी फोडलं? आता मुख्यमंत्र्यांनी इतिहासातली एवढ्यात सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा केली, पदरात त्याने पडलं. कारण खेकड्याने फोडलं की काय? मग काय खड्डा चाललेली. आता हे ओमदादा तू दाखवलं ना, ते 6 रुपये मिळाले. 1 रुपयाची पीक योजना बंद. बरं, मला मी तेच जाणून घेतोय, कैलास दादाला विचारतो, ओमदादाला विचारतो, तुम्हाला विचारतोय, तुमच्यापैकी पीक विम्याची योजनेमध्ये कोणी नोंदणी केली होती का? किती अर्ज भरायला किती पैसे लागले? 2000 रुपये गेले सर. अरे भरायला किती नोंदणी? अरे नाही रे, नीट समजून घ्या. 100 रुपये. नाही थांबा, सगळ्यांना आता प्रश्न विचारू, नीट समजून घ्या. पहिलं अर्ज भरायला अर्जाचे किती पैसे लागले? 100 रुपये अर्जाचे. साधारणतः तुमच्या नुकसानीची अपेक्षा काय होती? 100% नुकसान झालं तर किती पैसे मिळाले पाहिजे पिकाप्रमाणे? एका काहीतरी सांगा, एकरी किंवा हेक्टरी किती मिळालं पाहिजे? 60,000 रुपये. बरोबर आहे. मग आता अर्ज भरायला तुम्ही सांगा परत किती भरले? 900 रुपये हेक्टरी सोयाबीनसाठी. 900 रुपये. बरोबर आहे. अर्जाला 100 आणि मिळालं किती? 4 रुपये. हा, काल परवाकडे बातमी आली, ठाण्या पालघरच्या भागामध्ये 2 रुपये 30 पैसे. सगळं टिकर बदलले सर. हा, कोणाला 21 रुपये, कोणाला 10 रुपये. मग हा पैसे जातोय कुठे? म्हणून मी आज पीक विमा योजना ज्या राबवलेल्या कंपन्या सुद्धा इशारा देतोय की तुम्ही माझ्या शेतकऱ्याची फसवणूक करू नका. त्यांच्या
शेतावरती त्याच्या हक्काच्या पैशावरती दरोडा टाकू नका. जर वेळेमध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे तुम्ही दिले नाही तर ऑफिसमध्ये तुमच्या आम्ही शेतकरी घेऊन दुसऱ्याशिवाय राहणार नाही. पण त्याला शिकवा लागेल. हे सरकार दगाबाज आहे. हे दगाबाज सरकार आहे. का दगाबाज म्हणतोय की केवळ आम्ही विरोधी पक्षात आहे म्हणून ठाणाणा करायचं म्हणून नाही बोलत नाही. या सरकारने सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा आहे मी ते ऐकून नंतर आता पुढच्याच ऐकून कोण बोललं होतं फडणवीस. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं तर पवारांचं नाव लावणार नाही असं कोण बोललं होतं. आता का लावतो. आता काल परवाकडे सांगितलं की सगळं प्रत्येक वेळी तुम्हाला काय फुकट मिळणार काय. नकोय रे फुकट. नकोय फुकट. आमच्या हक्काचे पैसे दे ना एवढंच आमचं म्हणणं आहे. गेल्या वेळेला निवडणुकीमध्ये सोयाबीन हाताशी होता, कापूस हाताशी होता, आणखीन पण पिकं होती. का नव्हता हमी भाव मिळत. आपलं सरकार असताना देत होतो की नव्हतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे. गेल्या वेळेला जो हमी भाव मिळत होता तो किती होता. 4-4.5 हजाराच्या आसपास होता. शेतकऱ्याची मागणी तुमची काय होती 6,000च्या वरती होती ना. मग आता तो पीक पण गेलं. म्हणजे शेतकऱ्याला जर का तुम्ही त्यांच्या वेळेवरती योग्य भाव दिला, त्याच्या कष्टाचे पैसे दिले तर कोण भीक मागते तुमच्याकडे. शेतकरी काही ठिकाणी नाहीये. सतत आम्हाला पण काय हाऊस नाही कर्ज. अरे पण कर्ज फेडू कसं. आता जे डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावरती एका याचं सांगा मला. 2 लाख 3 लाख 4 लाख बरोबर ना. लाखाच्या पुढेच आहे. आता हे जर पीक व्यवस्थित हाताशी आलं असतं आणि तुम्हाला जर का भाव नीट मिळाला असता तर तुम्ही गेला असता कर्जमाफीची मागणी केली असती. पण आताचं कर्ज डोक्यावर चढलं. मुख्यमंत्र्यांनी आता मुहूर्त काढलाय पंचांग बघून. शके कितीतरी संवत्सर वगैरे काहीतरी त्यांना माहितीये. जून करोना पडविला आणि ही दुष्काळग्रस्त भागाला हे दुष्काळचा असा पळून लावला असता की सांगायलाच नको. दुष्काळ तर पळविणारच. काय करतो मी तेच विसरलो. मुहूर्त काढत जूनचा मुहूर्त काढलाय. म्हणजे आता 25 नोव्हेंबरचा आपला 2025 नोव्हेंबर सुरू झालाय. आणि यांनी मुहूर्त काढलाय 2024 जून. 30 जून. बरं आता केलं तर काय म्हणताय. आता शेतकऱ्यांना फायदा नाही होणार, बँकांना फायदा होणार. बरं ठीक आहे. मग जून मध्ये कर्जमाफी केली तर मग शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, बँकांना तोटा किंवा बँकांचा फायदा नाही होणार तसंही समजून सांगा. बरं 30 जून पर्यंत आम्ही मी शेतकऱ्यांना सांगितले दादा नो शांत राहा 30 जून पर्यंत कर्जमाफी होणार आहे. ठीक आहे मानतो आम्ही. पण मग 30 जून पर्यंत आत्ताच्या कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही फेडायचे. बरोबर आहे. आता खरीप हंगाम सुरू झाला. खरीप संपला. रब्बी सुरू झाला. खरीपाचं कर्ज आहे. रब्बीचं आता मिळणार की नाही मिळणार. बँकेला लॉक करते. बरं पुनर्गठन करतील. पुनर्गठन करतील म्हणजे आत्ताचे हप्ते चालू राहणार आणि रब्बीचे डोक्यावरती चढणार. आणि 30 जून पर्यंत रब्बी संपेल. रब्बीचा हंगाम संपेल की नाही. मग 2 हंगामाचं कर्ज जून मध्ये माफ करणार का. द्या ना उत्तर सरकारने. मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचं. जर जून मध्ये करणार असाल तर खरीप आणि आता येणार रब्बी या दोघांचंही कर्ज माफ करणार का. बरं आता जर का जमीन खरडून गेले त्याची मदत कुठे. तर आता तुम्ही सांगितलं जमीन चला आता सरकार तुम्हाला बियाणं दे जा खरडून गेलेल्या जमीन लावा. लावताय. तुम्ही हे सरकार याच्या काय आहे काय मस्करी चालली शेतकऱ्याची. नुसते सत्तेच्या मस्तीमध्ये उडतायत. बिहारमध्ये फिरतायत. नुसती मतं मागतायत. एक तर खोटी आश्वासने देऊन तुम्हाला फसवलंच. आणि आता नव्याने जे आलेले आहे मतचोरी प्रचंड प्रमाणावरती मतचोरी बघताय ना तुम्ही टीव्हीवर. मोठ्या मतचोरीने हा मत दरोडा आहे. म्हणजे काँग्रेसने तर काढलेलाच आहे. एक 8-10 दिवसापूर्वी आदित्यने काढलेला आहे. आपण सगळे मोठा मोर्चा काढलेला आहे. आज राहुल गांधीने एक पुन्हा प्रेस घेतले. म्हणजे मी ती पूर्ण प्रेस बघितली नाही कारण प्रवासातच होतो. पण त्याच्यात आणखीन एक त्यांनी उदाहरण दिले. एका महिलेचं 22 ठिकाणी नाव नोंदलं गेलं. 22 ठिकाणी आलं पाहिलं. बरं ही महिला कोण कुठल्या गावची. शिरसाव गावची. तुम्हाला सांगू ब्राझील देशातली. म्हणजे आता
भारतीय जनता पार्टीने सुद्धा पक्षाची दुबार नोंदणी केली का? एक भारतीय जनता पार्टी आणि दुसरी ब्राझिलियन जनता पार्टी. कोणती जनता आणते आणि कुठे मतदान करताय? म्हणजे संपूर्णपणे दरोडा घालणारं हे दगाबाज सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगले, निवडणुका आहे नाहीये मला नाही माहिती, त्याची काय देणं घेणं आहे म्हणून मी नाही आलेलो. पण तुम्ही आता शेतकरी म्हणून एकवटले पाहिजे. शेतकऱ्याची ताकद काय असते? नुसतं आपण बोलायचं महात्मा ज्योतिराव फुलेंचा शेतकऱ्यांचा असूड, अरे ते देऊन गेले तुमच्या हातात, तुम्ही का ना तो ओढत त्या सरकारच्या पाठीवरती. शेतकरी म्हणून एकवटा. कारण आता यांचे हे चाळे सुरू झाले. जेव्हा आपण मतचोरी पकडून दिली तेव्हा यांचे एक मंत्री, म्हणजे आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय कोणाला? निवडणूक आयोगाला. आणि उत्तर कोण देते? भाजप मंत्री. म्हणजे निवडणूक आयोगाचा मालक कोण? कोणासाठी काम चाललंय? आता त्याच्यात सुद्धा त्यांनी हिंदू मुस्लिम करायला लागले. म्हणजे हिंदू मुस्लिम करायचं, मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचं, मराठीमध्ये पुन्हा मराठी तर करायचं. म्हणजे बसा भांडत, बसा डोकी फोडत. आम्ही मात्र विकासाच्या गोष्टी करणार, आम्ही रस्ते करू, आम्ही हे करू आणि कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरू. जनता शेतकरी मेला तरी चालेल, कोणा पडले शेतकऱ्याची? हे जे काय आपण करतो आहोत हे मला काहीतरी हाऊस आले, ओमदादाला, कैलासला, सगळ्यांना, प्रवीण दादाला किंवा खैरे साहेब, अंबादाजी यांना काहीतरी घरी वेळ जात नाही म्हणून नाही आले. आम्ही तुमच्या सोबत जोडले गेलेलो आहोत. एक नातं आपलं प्रस्थापित झालेलं. मध्ये एक मोर्चा छत्रपती संभाजीनगर मध्ये काढला, पण त्यांनी सुद्धा यांचं डोकं ठिकाणावरती येण्याची काही लक्षणे दिसत नाहीये. केंद्रीय पथक आता येते. आपत्ती कधीपासून आहे? सप्टेंबर मध्ये मोठी आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर दिवाळी तुमची गोड करणार. आणि मी जाहीर केलं होतं खरडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये देणार होते ना एकरी. आणि मी तुमच्या लक्षात असेल मी सांगितलं होतं की दिवाळीची आली बाकीचं बाजूला ठेवा, त्या 3.5 लाखातले 1 लाख रुपये माझ्या शेतकऱ्याच्या हातात द्या. दिवाळी गेली, 1 लाख पण गेले कुठे माहिती नाही. आता मला ज्या काही गोष्टी कळतात म्हणजे काही बातम्या सुगावे लागतात की मंत्रिमंडळ बैठकामध्ये थोडीशी ताणाताणी होते, मुख्यमंत्री वगैरे चिडचिड करतात अधिकाऱ्यांवर, अजूनही पॅकेज पोचलं का नाही? तू दिलंच तर पोचेल ना. मी कसं होतं, मी ठीक आहे, मी साधेपणाने सगळं केलं, माझं कर्तव्य म्हणून मी केलं होतं. मी काय उपकार नाही केले कोणावर. निकष नव्हते, परदेशी समिती नव्हती, काही नव्हती. कसला अभ्यास आणि कसलं काय? डोळ्यात देखत दिसते, आणखीन काय अभ्यास करायचा? सगळं मी माझं एकच अधिवेशन मुख्यमंत्री म्हणून झालं होतं नागपूरला. त्या नागपूरच्या अधिवेशनातच मी जाहीर केलं की मी शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ करतो, मुक्त करतो. आता माझी मागणी अशी आहे की त्यावेळेला सगळी माहिती गोळा केली आहे ना? आहे ना? सगळ्यांच्या नोंदी झालेल्या होत्या तेव्हा खरंच तुम्हाला मिळाली होती की नव्हती? म्हणजे तुमचं नाव नोंदलं गेले संपूर्ण ज्याला आता त्यांना कळेल म्हणून डेटा आपल्या माहिती बोलीभाषेत माहिती सरकार दरबारी जमा आहे. यंत्रणा सरकारीच वापरली होती. मी काय या माझ्या लोकांना आपल्या लोकांना नव्हते पाठवले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला. सरकारीच यंत्रणा वापरली. ते सरकारी यंत्रणा तिकडेच आहे, शेतकऱ्यांची माहिती तिकडेच आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना मी जाहीर करून अंमलबजावणी करून दाखवली होती. त्याची पूर्ण माहिती सरकार दरबारी आहे. त्या योजनेचा दुसरा टप्पा सरकारने जाहीर करावा आणि जशी मी तुमची 2-4 महिन्यामध्ये कर्जमुक्ती करून दाखवली होती तशी कर्जमुक्ती जूनच्या आत माझ्या शेतकऱ्याची या सरकारने करून दाखवली पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं सरकार ऐकेल? मग तुम्ही काय करणार? असंच रडणार? हा, ते उसात त्यांच्यात बरं केलं तो आठवण करून दिली. म्हणजे तुमच्याचकडनं घ्यायचे. म्हणजे आता परवा एक भाषणामध्ये मी सांगितलं सहज, आता थोडस तुम्हाला एक वेदना होत आहेत पण तरी थोडस काहीतरी हसवलं पाहिजे म्हणून सांगते. सरकार कसं आहे मोदी बाबांचं, हे मुंबईमध्ये बसमध्ये एक जण प्रवास करत होता. मुंबईतनं बसमधनं प्रवास करणारे कोणी आहे तिकडे? नाही. बसमध्ये आता आपल्या एसटी मध्ये पण कंडक्टर असतो, बरोबर? तिकीट मुंबईमध्ये सुद्धा तिकीट. तर एका प्रवाशाकडे आला, तिकीट 50 रुपये दे. त्या प्रवाशाने हात घातला, तो यातून हात घातला, तो इथून बाहेर, त्याचं पाकिटच मारलं गेलं. मग तो सांगतो दादा, तो गयावया करायला लागला. अरे मला तिकीट, माझं पाकिट मारलं, 50 रुपये दे नाही तर खाली उतर. तर मी तसा नाहीये, बघ ना, मी माझ्या चेहऱ्यावरनं कळत नाही का मी तसा नाहीये, मी सभ्य आहे, 50 रुपये दे नाही तर खाली उतर. असं एक 5-10 मिनिटं झाल्यानंतर जो बाजूला बसला होता तो कंडक्टर म्हणतो, दादा जाऊ द्या, बरा माणूस दिसतोय, हे घ्या 50 रुपये, त्याचं तिकीट काढतो, पण त्याला उतरवू नका.
मग तो बसतो, मग त्याला थँक्यू दादा तू होता म्हणून, नाही तर माझी आबरू गेली असती, थँक्यू दादा. आणि थोड्या वेळाने कळतं ज्याने पैसे भरून त्याचं तिकीट काढलं त्यानेच त्याचं पाकिट मारलं. पाकिटात होते 5,000 रुपये, तिकीट कितीचं काढलं. हे असं सरकार आहे. तसं ते उसाच्या पैसे तुमचेच घ्यायचे आणि तुमच्याच पाकिटातले पैसे तुम्हाला द्यायचे. तर ह्या सरकार विरुद्ध तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत दादा तुमचं काही नाही होणार. आम्ही सोबत आहोत. ठीक आहे, तुमची ताकद आहे, आम्ही तुमच्यासाठी वापरतोय, आमच्यासाठी काही नाही वापरत आहे. पण आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील, नगर परिषद असतील, पालिका असतील, महापालिका असतील, विधानसभा अजून लांब आहे, लोकसभा अजून लांब आहे, पण ही निवडणूक होईल तोपर्यंत मला असं वाटतं की गावागावात तुम्ही पाठी लावली पाहिजे. बोर्ड काय, जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत महायुतीला मत. हे औषध द्या त्यांना. तुम्ही करोना पळायला म्हणता ना, तो करोना असा पळवता, हा करोना असा पळवायचा आहे, पळवण्याची ताकद. आणि मग बघा कसं दातामध्ये गवत धरून तुमच्या पायाशी येतील. हे गावा घे, कर्जमुक्ती करतो पण मला मत दे. हा, ते त्यांना कळू द्या. तर तुम्ही काळजी करू नका. फक्त तोपर्यंत एक काम करायचं, हे आता जसे मी काही कागदपत्र तुम्हाला दाखवले की एक ती यादी, दुसरी किती येते, एकरी किती त्यांना पैसे मिळाले ते सुद्धा तिकडे दिलेलं आहे. हे शेतकऱ्याच्या नावानिशी आहे की मिळायला किती पाहिजे होते. आपल्या ताईनी कुठे ताई तुम्ही दिले ना मगाशी, ते एक शेतकऱ्याच्या नावानिशी आहे. त्याला 3300 रुपये मिळाले, कोणाला 1500 मिळाले, कोणाला 4800, कोणाला 1000, असे सगळे पैसे मिळाले. थट्टा आहे सगळी, नावानिशी आणि नंबर आहेत सगळे. हा, हे पाली गावाचं शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर सकट आहे. ही अशी गावची यादी गोळा करा. त्याच्यानंतर विम्याचे पैसे, ही जी काय थट्टा चालले 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, ही सगळी माहिती गोळा करा. त्याच्यानंतर जनावरं वाहून गेली, किती जणांना जनावरं मिळाली नाही. कोंबड्या मिळाल्या, अंडी कोण खाते. हा, अंडी मुबत बसले सरकार आणि म्हणतात विकासावर बोला. आणि या शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राची पडले विकासावरती बोला. पहिलं तुम्ही शेतकऱ्याचं बोला, शेतकऱ्याचं बोला. तर ही सगळी माहिती आपल्या प्रवीण दादा तुम्ही, कैला दादा तुम्ही, कारण आपल्याला विधिमंडळात हा प्रश्न उचलायचा आहे आणि ओम दादा तुम्ही तो लोकसभेत उचलायचा. लोकसभेत एवढ्यासाठी की आता बिहारची निवडणूक आहे, पंतप्रधान तिकडे, हा, तिकडे न मागता, कोणत्याही समिती न नेमता, अभ्यास न करता बिहारच्या महिलांच्या खात्यात, मला त्याच्याबद्दल काही दुःख नाहीये, राग नाहीये, पण बिहारच्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले. पंतप्रधान बिहारचे, त्या देशाचे, मग देशातल्या सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये पंतप्रधानांनी टाकले पाहिजे. पण फक्त बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून बिहारमध्ये, उद्या महाराष्ट्राच्या लागल्या तर महाराष्ट्रामध्ये, तेलंगणात लागलं तर ह्याला म्हणतात पक्षपातीपणा आणि ह्याला म्हणतात दगाबाज. आता या सरकारला, दगाबाज सरकारला दग्यानेच आपल्याला ठोकलं पाहिजे. आणि या पार्ट्या, हे बोर्ड तुम्ही लावा गावागावात. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, जोपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, जोपर्यंत आमची जनावर आम्हाला मिळत नाही, जोपर्यंत खरडून गेलेल्या जमिनीची माती मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, टाळा सगळे, तोपर्यंत महायुतीला मत नाही. ठरलं? ठीक आहे, लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारवर हल्लाबोल, न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार, मराठवाड्याच्या दौऱ्यात ठाकरेंचा निर्धार. उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले याचा आनंद. ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काही जमत नाही, फडणवीसांचा पलटवार. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची रात्रीच्या वेळी पाहणी. तर केंद्राचं पथक टॉर्च लावून पाहणी करतंय, उद्धव ठाकरेंची टीका. बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई राज ठाकरेंच्या भेटीला. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मनसे नेते शिवतीर्थवर. निवडणूक आयोगाच्या चर्चेचा तपशील राज ठाकरेंना सांगणार. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला. रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप. रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचाही दावा. जखमींची धंगेकरांनी रुग्णालयात भेट घेतली. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातनं बडतर्फ. गोपाळ बदनेनं अधिकाराचा गैरवापर केल्याचाही ठपका. जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीररित्या रद्द झालेला नाही. 8 दिवसांचा वेळ देणार. व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार. जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचा इशारा.
अहिल्यानगरमधील जैन ट्रस्टचा भूखंडावरून जैन मुनी गुप्तीनंदी महाराज आक्रमक. ठाकरेंच्या किरण काळेंकडून भूखंडाची सर्व कागदपत्र जैन मुनींकडे सादर. तर संग्राम जगतापांनी भूखंड हडपल्याचाही आरोप. माझ्यासह सर्वांची नार्को टेस्ट करा, खर्च मी करतो. महिला डॉक्टर प्रकरणाच्या आरोपांवरून रणजित सिंग निंबाळकरांचं आव्हान. तर माझीही नार्को टेस्ट करा, मेहबूब शेख यांनी हे चॅलेंज स्वीकारलं. मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर्स. उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख. मातोश्री बाहेर लावलेले वादग्रस्त बॅनर्स हटवले. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद हायकोर्टात. तुर्तास उमेदवारांची यादी जाहीर करण्यास कोर्टाची अंतरिम मनाई. एमसीएच्या माजी कार्यकारिणी सदस्यांकडून निवडणूक प्रक्रियेला आव्हान. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा कोणताही अधिकार नाही, हायकोर्टाचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरात